नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर दाबा, तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा लॉ ऑफ मोशन याचा सेकंड पार्ट आपण बघत आहोत. यामध्ये आपण बघत आहोत युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय असतं. एक रेषीय, एक समान व अनेक समान गती असं याला म्हटलं जातं. पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅबलरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून ती वोकॅबलरी आपल्यासोबत सदैव असणार आहे. बघा आता या ठिकाणी युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय असतं. आता युनिफॉर्म म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही ती परेड बघितलेली आहे का मित्रांनो. बघा परेडमध्ये काय असतं, सगळेजण बघा एकाच वेळेस एकाच टायमिंगला हात वर करतात, हात खाली करतात, पाय वर करतात, पाय खाली करतात. त्यांची पावलं बरोबर त्याच टायमिंगला तितक्याच अंतरावर पडली जातात, म्हणजे समान पडली जातात. म्हणजे समान कालावधीमध्ये त्यांचं अंतर समान कापलं जात असतं. याला काय म्हणतात, युनिफॉर्म मोशन. ही जी गती असते ही युनिफॉर्म असते. पण समान कालावधीमध्ये कालावधी तोच असेल, पण त्यांच्यामध्ये जे अंतर कापत असतील ते जर कमी जास्त असेल तर ते कसं असतं, नॉन युनिफॉर्म असतं. ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. खूप इझी आहे मित्रांनो, फक्त इकडे थोडं लक्ष द्या. आता बघा इथे काय दिलेलं आहे, त्यांनी एक टेबल दिलेलं आहे आणि या टेबलमध्ये त्यांनी बघा काय काय दिलेलं आहे. टाईम इन द क्लॉक, डिस्टन्स कवर्ड बाय, तिघंजणं दिलेले आहेत. अमर दिलेला आहे, अकबर दिलेला आहे आणि अँथनी दिलेला आहे. हे तिघंजणं ट्रॅव्हल करत असतात स्वतःच्या गाडीने, पण वेगवेगळा त्यांचा कसा असतो, जो वेग असतो प्रवासाचा तो कसा असतो, वेगवेगळा असतो. तर त्यांनी वेगवेगळ्या कालावधीमध्ये जे अंतर कापलेलं आहे ते खाली दिलेलं आहे. बघा किती डिस्टन्स त्यांनी कापलेला आहे. पण टायमिंग बघा सगळ्यांचा 5 o'clock, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8. म्हणजे सगळ्यांच्या टायमिंगमध्ये किती अंतर आहे, तर अर्ध्या तासाचं म्हणजे 30 मिनिट्सचं काय आहे त्यांच्यामध्ये अंतर आहे, डिस्टन्स आहे. आता बघा यांनी किती डिस्टन्स कवर्ड केलं. अमरनी ते किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. 5 o'clockला अमर गेला 0, अकबर गेला 0 किलोमीटर, अँथनी गेला 0 किलोमीटर. 5:30ला सगळ्यांचं टायमिंग 5:30ला म्हणजे 30 मिनिटानंतर सगळेजण बघा आता अमरने किती अंतर कापलं, 20 किलोमीटर. अकबरने किती कापलं, 18. अँथनीने किती कापलं, 14. त्याच्यानंतर 6 o'clockला परत अर्धा तासाच्या अंतरानंतर अमरने किती, 20 होता अगोदर 40, म्हणजे याने 20 किलोमीटर जास्त घेतले. याने बघा 18 नंतर 36, म्हणजे याने परत 18 किलोमीटर एक्स्ट्रा घेतले त्याच्यामध्ये. मग आता अँथनीने बघा याच्यामध्ये काय घेतलं, 14 नंतर 28, म्हणजे परत 14 किलोमीटर तो जास्त चालला अर्ध्या तासानंतर, म्हणजे डबल चालले सगळे अर्ध्या तासानंतर. बघा आता 6 o'clock परत अर्ध्या तासाच्या अंतरानंतर 6:30ला तो परत अर्ध्या तासानंतर हा 60 किलोमीटर गेला, म्हणजे हा परत 20 किलोमीटरच गेला. हा 36 नंतर परत 42 गेला. 42 गेला म्हणजे किती गेला, तो फक्त 6 किलोमीटर जास्त जाऊ शकला. हा बघा 28 नंतर परत 42 गेला, म्हणजे हा परत 14 किलोमीटर, परत तितकाच डिस्टन्स हा ट्रॅव्हल केल्याने. 7 o'clockला बघा हा 80 गेला, म्हणजे हा 20 हा याचे डबलच, म्हणजे आहे त्या गोष्टीच्या डबल्स. 20 दुने 20, म्हणजे 20, 40, 60 असं 80, 100 असं गेला बघा अर्धा तासानंतर. म्हणजे सेम डिस्टन्स त्याने कव्हर केलं. याने पण बघा 14 2 जा 28, 14 3 जा 42, 56, 70 बघा सेम डिस्टन्स त्याने कव्हर केलं. पण याचं डिस्टन्स कमी जास्त झालेलं आहे बघा, किलोमीटर हा कमी जास्त गेलेला आहे या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला. मग आता बघा क्वेश्चन्स इथे विचारलेले आहे. व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नोटिंग ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. ते म्हणतात की अमर, अकबर आणि अँथनी हे ज्यावेळेस प्रवास करत होते त्यावेळेस त्यांच्या डिस्टन्समध्ये हा टाईम किती होता, म्हणजे त्यांचा टाईम इंटरवल किती होतं, सगळ्यांमध्ये किती होतं. 5 नंतर 5:30 होतं, 6 होतं, 6:30 होतं, म्हणजे किती 30 मिनिट्सचा त्यांच्यामध्ये टाईम इंटरवल होता. प्रत्येकामध्ये किती होता, 30 मिनिट्स. आता बघा आन्सर काय आहे, 30 मिनिट्स. मग सेकंड क्वेश्चन, हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. आता कोणी इक्वल डिस्टन्स कवर केलेला आहे इक्वल टाईम इंटरवलमध्ये. आता टाईम इंटरवल तर प्रत्येकाचं सेम आहे, 30 मिनिट्सच्याच अंतरावर आहे, पण कोणी इक्वल डिस्टन्स कवर्ड केलेला आहे याच्यामध्ये सांगा बरं. कोणी केलेलं आहे, अमर आणि हे बघा अमरने केलेलं आहे आणि अँथनीने. म्हणजे काय, अमर अँड अँथनी हॅव कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम ऑफ
इंटरवल, बरोबर ना. आता थर्ड काय आहे, आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स टाईम इंटरवल द सेम. ते काय म्हणतात की अकबर हा जो आहे यांनी ठराविक कालावधीमध्ये कापलेलं अंतर सारखंच आहे का, नाही. त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळं, कधी 18, मग कधी 18 घेतलं, कधी 6 घेतलं, कधी बघा या ठिकाणी 8 घेतलं. लक्षात आलं ना. अशा पद्धतीने त्याने वेगवेगळं डिस्टन्स त्याने काय केलेलं आहे, या ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणून काय म्हणायचं आपण, नो द डिस्टन्सेस कवर्ड बाय द अकबर इज फिक्स टाईम इंटरवल आर नॉट सेम. 4 बघा, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर, अमर, अकबर अँड अँथनी इन फिक्स टाईम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स. मग आता अमर, अकबर, अँथनी यांनी जर ह्या ठराविक कालावधीमध्ये कापलेलं जे अंतर आहे याचा विचार जर केला आपण, तर त्यांची चाल कशी होती, त्यांचा स्पीड कसा होता, हे आपल्याला इथे सांगायचं आहे. मग मित्रांनो, आपल्याला इथे 4मध्ये आन्सर सांगायचा आहे की यांचा स्पीड युनिफॉर्म होता की नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन होता. आता युनिफॉर्म म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की सेम टाईम इंटरवलमध्ये सेम जर डिस्टन्स कवर्ड केलेला असेल तर तो युनिफॉर्म असतो, आणि सेम टाईम इंटरवलमध्ये जर अनइक्वल डिस्टन्स कवर्ड केलेलं असेल तर ते काय असतं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असतं. मग आता मला सांगा बरं, 4थमध्ये कोणी कोणी केलेलं आहे, युनिफॉर्म स्पीड कुणाचा आहे, अमर आणि अँथनीचा काय आहे, युनिफॉर्म स्पीड आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, अमर अँड अँथनी आर हॅव्हिंग युनिफॉर्म स्पीड, अकबर इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म स्पीड. समजलं या ठिकाणी. बघा या ठिकाणी ते काय सांगतात की त्यांनी तीच डेफिनेशन दिलेली आहे युनिफॉर्मची आणि नॉन युनिफॉर्मची. तर आता बघा तुम्हाला सांगते, जर रस्ता असा प्लेन असेल तर गाडीचा स्पीड कसा असतो बघा, 120च्या स्पीडने गाडी चालते, ताशी 120 किलोमीटर, जर रस्ता चांगला असेल तर. पण आता इथे काय म्हणतात बघा, गर्दीचा जर रस्ता असेल तर स्पीड सेम असतो का, युनिफॉर्म राहील का स्पीड, नाही. मग त्यावेळेस स्पीड कसा होतो, नॉन युनिफॉर्म होतो. समजलं मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्सेलरेशन, त्याला मराठीतून त्वरण असं म्हणतात. आता हे त्वरण कसं असतं माहिती आहे मित्रांनो, तुम्ही बाईक चालवतात, बाईक चालवत असताना तुम्हाला माहिती आहे तुम्ही गाडी ॲक्सेलरेट करतात. ॲक्सेलरेट करतात म्हणजे तुम्ही नेमकं काय करतात मित्रांनो, तिचा वेग वाढवतात, बरोबर ना. म्हणजे ॲक्सेलरेशनचा संबंध येतो कोणासोबत, वेगासोबत, म्हणजे वेलॉसिटीसोबत येत असतो. हे तर तुम्हाला इथपर्यंत समजलं ना. म्हणजे ज्यावेळेस वेलॉसिटी वाढते त्यावेळेस काय वाढलेलं असतं, ॲक्सेलरेशन वाढलेलं असतं. म्हणजे ॲक्सेलरेशनचा संबंध कशासोबत येतो, वेलॉसिटीसोबतच येत असतो. म्हणजे समजलं ना तुम्हाला, ॲक्सेलरेशनचा संबंध येतो फक्त वेलॉसिटीसोबत. वेलॉसिटी इन्क्रीज झाली तर ॲक्सेलरेशन झालेलं असतं, आपण असं म्हणायचं. आता बघ या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. काय करायचं आहे, 1 मीटर लांबीचं एक पन्हाळा घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चेंडू सोडला असा. आता चेंडू सोडल्यानंतर तुम्ही बघायचं, त्याचं एक टोक जमिनीला लावलेलं आहे ह्या पन्हाळ्याचा, आणि दुसरं टोक काय असं उंचीवर धरतो आपण बघा असं, आणि बघायचं तो चेंडू सोडल्यानंतर काय होतो, सुरुवातीला तो चेंडू हळूहळू येतो आणि नंतर फास्ट वेगानं खाली जातो. म्हणजे त्याचा वेग इथं थोडा कमी असतो, मध्ये थोडासा वाढतो याच्यापेक्षा, वरच्यापेक्षा, आणि खाली तर खूपच वेगात जोरात म्हणजे फास्ट होऊन जातो त्याचा वेग. बरं दुसरं एक एक्झाम्पल बघूयात आपण घसरगुंडीचं, जे सगळ्यांच्याच ओळखीचं असतं. बघा आपण पार्कमध्ये जातो, तिथे आपण स्लाईड खेळतो, म्हणजे त्या घसरगुंडीवरून घसरत आपण खाली येत असतो. कसं असतं बघा, या पन्हाळ्यासारखीच असते ती. आपण ज्यावेळेस इथं बसलेलो असतो त्यावेळेस आपण कसे असतो, आपला वेग कसा असतो, वेलॉसिटी कशी असते, कमी असते. पण आपण मिडलला येतो त्यावेळेस आपली वेलॉसिटी कशी असते, थोडी याच्यापेक्षा जास्त असते. पण खाली येतो त्यावेळेस वेलॉसिटी कशी असते, खूप फास्ट होते, बरोबर ना, खूप पटकन घसरत आपण खाली येतो. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम वेलॉसिटी कशी होत जाते, वाढत जाते. म्हणजे समजते ना तुम्हाला या ठिकाणी, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम कशी होते, चेंज होते. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. बघा मग या ठिकाणी ॲक्सेलरेशन म्हणजे किती सोपं आहे बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम कसं असतं, त्यालाच ॲक्सेलरेशन म्हणतात. मग आता बघा चेंज इन वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटीच चेंज होते ना, बदल होतो ना वेलॉसिटीमध्ये, वेगामध्ये बदल होतो ना टाईमनुसार. मग बघा आता इथे मग त्याचा फॉर्म्युला पण तोच तयार झाला बघा, चेंज इन वेलॉसिटी, वेगामध्ये काय झाला, बदल झाला, कशाच्या रिस्पेक्टमध्ये, टाईमच्या रिस्पेक्टमध्ये, तो झाला फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचा. किती इझी आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय घेतलेलं आहे, खूप इझी आहे. आता वेलॉसिटी, आता हे तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच मित्रांनो का हे सगळं वेलॉसिटीशी रिलेटेड आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज होणं म्हणजेच ॲक्सेलरेशन असतं, बरोबर ना, किंवा वेलॉसिटीमध्ये बदल होणं म्हणजे ॲक्सेलरेशन असतं. आता ॲक्सेलरेशन त्यांनी कसं कन्सिडर केलेलं आहे, एने डिनोट केलेलं आहे, स्मॉल एने. आता ॲक्सेलरेशनचं हे लक्षात घ्या तुम्ही, ज्या वेळेस जो काही ऑब्जेक्ट असतो
तो जर रेस्ट पोझिशनला असता, तुमची बाईक असते ती जर रेस्ट पोझिशनला असते सुरुवातीला, ॲक्सिलरेट केलेली नसेल, तर तिची वेलॉसिटी किती असणार आहे? 0च असणार आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर ती पूर्ण चालवून वगैरे झाली तुमची, आणि ज्यावेळेस ती एंड पॉईंटला आली, म्हणजे ती शेवटच्या पॉईंटला आली, ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेली ती गाडी, आणि इथे आली, आणि इथे आल्यानंतर पुन्हा ती तुमची विरामावस्थेमध्येच गाडी आली, तर तिचं काय असणार आहे वेलॉसिटी? इथं तिचा वेग काय असणार आहे? पुन्हा इथे येऊन थांबली तिची वेलॉसिटी इथे येऊन काय असणार आहे? 0च असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस ती सुरुवातीला सुद्धा विरामावस्थेत असते त्यावेळेस सुद्धा तिची वेलॉसिटी 0 असते, आणि ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट फायनल म्हणजे फायनल अवस्थेमध्ये जातो आणि तिथे सुद्धा तो रेस्ट पोझिशनमध्ये जातो त्यावेळेस सुद्धा त्याची वेलॉसिटी किती असते? 0च असते. हे नेहमी लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय आपल्याला समजलं की वेलॉसिटी इन्क्रीज होत असते आणि वेलॉसिटीमध्ये चेंजेस होत असतात. जसजसा टाईम जातो तसतसा वेलॉसिटी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. इथे कमी असते, मध्ये थोडी जास्त होते, मग अशी इन्क्रीज होत जाते जसजसा टाईम जातो तसतसा, बरोबर ना. विथ रिस्पेक्ट टू टाईम तशी ती बदलत जाते. मग आता मला सांगा, आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं, मग ॲक्सेलरेशन किती झालं, किती इन्क्रीज झाली नेमकं वेलॉसिटी हे जर पाहायचं असेल तर आपण काय काढणार? सुरुवातीला किती होती आणि फायनल किती होती हे बघणार. मग फायनलमधून सुरुवातीची मायनस केली तर आपल्याला मिळणार ना किती इन्क्रीज होत गेली. लक्षात आलं ना. मग आता बघा काय केलं जातं, त्यांनी सुरुवातीची इनिशियल वेलॉसिटी ही स्मॉल यूने डिनोट करतात आणि फायनल वेलॉसिटी ही स्मॉल व्हीने डिनोट करतात विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग काय करायचं, ॲक्सेलरेशन काढताना काय करतात, ॲक्सेलरेशन त्याला स्मॉल एने डिनोट करतात, हे लक्षात ठेवायचं. मग फायनलमधून जर इनिशियल मायनस केली तर मिळेल का तुम्हाला ॲक्सेलरेशन? बरोबर ना. मग हे फायनलमधून जर ही मायनस केली तर तुम्हाला काय मिळून जाईल? हे ॲक्सेलरेशन मिळून जाईल. समजतं या ठिकाणी? मग झाला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी ॲक्सेलरेशनचे टाईप जे असतात ना हे 5 असतात. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो ॲक्सेलरेशन असे असतात. आता बघा या ठिकाणी, इफ द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आहे. आता वेलॉसिटी म्हणजे काय मित्रांनो? वेग म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आपण हे या ठिकाणी बघितलेलं होतं फर्स्ट पार्टमध्ये, बरोबर ना. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट, किती डिस्प्लेस झाली ती, किती विस्थापित झाली अपॉन टाईमनुसार. तर ती वेलॉसिटी चेंज होत असेल ड्युरिंग सर्टन टाईम पिरियडमध्ये, देन इट इज सेड टू हॅव ॲक्सेलरेशन मोशन. त्यावेळेस ती वस्तू ॲक्सेलरेटेड आहे, त्वरित गती आहे तिची, असं आपण म्हणतो. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाईप्स ऑफ ॲक्सेलरेशन. 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन असतात बघा. वेन अन ऑब्जेक्ट इज ॲट द रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी. आता जर ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल तर तिची वेलॉसिटी काय असणार आहे सुरुवातीला? तर ती 0च असणार आहे, आपल्याला माहिती. बट इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन द इक्वल टाईम इंटरवल, ते म्हणतात की पण वेलॉसिटी ही जर इक्वल अमाऊंटमध्ये वाढत असेल इक्वल टाईम इंटरवल नंतर, म्हणजे टाईम इंटरवल जर सारखाच आहे, 1-1 तासाचा टाईम इंटरवल नंतर गाडी जर 100 किलोमीटरच्या टायमिंगनुसार जर वाढत असेल, म्हणजे आधी 100 किलोमीटर गेली पहिल्या तासाला, मग दुसऱ्या तासाला 200 किलोमीटर गेली, मग तिसऱ्या तासाला 300 किलोमीटर गेली, बरोबर ना. असं 100 किलोमीटरच्या अंतरावर इक्वल टाईमला ती जर स्पीड घेत असेल तर तिला काय म्हणायचं आहे? तिचं वेलॉसिटी चेंज होत असेल तर ती कशी असेल? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल. म्हणजे मित्रांनो समजलं ना, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे कसं असतं. आता बघा, एखादी गाडी आहे, एका गावावरून दुसऱ्या गावाला ती जात आहे. मग तर पहिल्या तासाला ती 100 किलोमीटर गेली, म्हणजे वेलॉसिटी किती झाली तिची, डिस्प्लेसमेंट किती झालं तिचं? 100 अपॉन टाईम किती होता तिचा? 1 तास, म्हणजे ती किती झाली? 100 किलोमीटर पर, बरोबर ना. 100 किलोमीटर पर आवर इतकी ती गेली, बरोबर ना. दुसऱ्या तासाला ती किती गेली? 200 किलोमीटर, म्हणजे 200 किलोमीटर वेलॉसिटी डिस्प्लेस किती झाली? 200, आणि टाईम किती घेतला तिने? परत 1 तासच घेतला, म्हणजे ती 200 किलोमीटर पर आवर इतकी गेली ती, बरोबर ना. मग आता असंच तशी गेली ती 300 गेली, नंतर मग 300, म्हणजे तिची वेलॉसिटी चेंज होत गेली. वेलॉसिटीमध्ये तिच्या काय होत गेला? बदल होत गेला. पण बदल कसा होत गेला? युनिफॉर्म होत गेला. समजते ना. म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये वेलॉसिटी ही कशी होत गेली? इक्वलीच चेंज होत गेली. लक्षात येतं आहे ना तुमच्या? म्हणजे वेलॉसिटी चेंजेस इक्वली इन सेम इक्वल टाईम ऑफ इंटरवल. याला काय म्हटलं जातं? कोणतं ॲक्सेलरेशन म्हटलं जातं? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्या, ॲक्सेलरेशनमध्ये आपण फक्त वेलॉसिटीचंच काउंटिंग करत असतो, दुसरं कसलंच करत नाही. वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम हे लक्षात ठेवा. आता बघा, युनिफॉर्म समजलं तुम्हाला. नॉन युनिफॉर्ममध्ये कसं असतं? जर वेलॉसिटी चेंज होत असेल अनइक्वल अमाऊंट ऑफ अनइक्वली, कधी?
पण इक्वल टाईम ऑफ इंटरवलमध्ये, म्हणजे 1-1 तासानंतरच तुम्ही वेलॉसिटी चेक करत आहात. पहिल्या तासाला 100 किलोमीटर गेली गाडी, दुसऱ्या तासाला म्हणजे टायमिंग कसं आहे, टाईम इंटरवल सेमच आहे. दुसऱ्या तासाला 1 तासानंतरच परत बघितलं आपण, पण ती किती गेली, 50 किलोमीटर गेली किंवा 80 किलोमीटर गेली. परत तिसऱ्या तासाला परत 150 किलोमीटर गेली. म्हणजे कशी झाली, 1-1 तासाच्या टाईम इंटरवल, म्हणजे टाईम इंटरवल हा सेम असताना वेलॉसिटीमध्ये काय झालेले चेंजेस, अनइक्वल चेंजेस आलेले आहेत. त्याला काय म्हटलं जातं, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी असं म्हटलं जातं किंवा नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन. खूप सोपं आहे. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, वेलॉसिटीमध्ये बदल होत असतो, बरोबर ना. आपण काय करतो, फायनल वेलॉसिटीमधून इनिशियल वेलॉसिटी मायनस करतो आणि अपॉन टाईम असतो त्याला, बरोबर ना. त्याला आपल्याला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं त्यामध्ये. आता पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, ॲन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन व्हेन द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी वाढली, वेग वाढला एखाद्या ऑब्जेक्टचा, तर ॲक्सेलरेशन कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. आता एखादा फॅन सुरू करून दिला मी, फॅनचा वेग वाढवला, फॅनचा काय केला, वेग वाढवला, तर त्याचं ॲक्सेलरेशन कसं झालं, मग पॉझिटिव्ह झालं. पण इन केस ॲक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी वेन द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम. आता ते हे सगळं टाईमच्या रिस्पेक्टिव्हमध्ये, जेव्हा वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाईम, म्हणजे वेलॉसिटी कमी कमी होत जाते. एखादा फॅन आहे, मी फॅन सुरू केला आणि फॅन बंद केला मी, टाईम जसा जसा पुढं जाणार आहे तसा तसा फॅन कसा होत जाणार आहे, वेलॉसिटी कशी होत जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, डिक्रीज होत जाणार आहे. याला काय म्हटलं जातं, मग निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. काय म्हटलं जातं, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. मग पहिलं पण एक्झाम्पल फॅनचंच घ्या ना. फॅन सुरू केला तुम्ही, फॅन सुरू केला विथ रिस्पेक्ट टू टाईम, फॅनचा स्पीड कसा होत जाणार आहे, वाढत 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 जाणार आहे. म्हणजे त्याचा वेलॉसिटी कशी होत जाणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन कसं होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि तेच त्याचं स्विच ऑफ केला आपण बटन, तर काय होणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन निगेटिव्ह होणार आहे. समजलं. या निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच काय म्हटलं जातं मित्रांनो, डिसेलरेशन असं म्हटलं जातं. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिसेलरेशन. त्यालाच अवत्वरण म्हणतात किंवा मंदण असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, असं विचारलं जाऊ शकतं तुम्हाला एक्झामला. इट्स डिरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इफ द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाईम. आणि ते म्हणतात की वेलॉसिटी ही टायमिंगनुसार बदलत नसेल, ती जर रेस्ट पोझिशनला असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, झिरो ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, म्हणजे वेग जर स्थिर असेल तर ते कसं असतं, त्वरण शून्य त्वरण असतं, ॲक्सेलरेशन हे झिरो असतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, या ठिकाणी जर एखादी वस्तू गतीच्या सुरुवातीला वस्तू विरामावस्थेमध्ये असते, त्यावेळेस तिचं ॲक्सेलरेशन कसं असतं, शून्य असतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस अखेरीसुद्धा एखादी वस्तू विरामावस्थेमध्ये जाते ना, त्यावेळेससुद्धा तिचा अंतिम वेग किती असतो, शून्यच असतो. म्हणजे तिचं ॲक्सेलरेशन त्यावेळेस कसं असतं, शून्यच असतं. मित्रांनो, हे खूप सोपं आहे. हा जो तुम्हाला ग्राफ सोडवायचा आहे, हा युनिफॉर्म मोशनचा आहे. टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन, म्हणजे एक समान गतीसाठी हा दिलेला आहे. तो काढायचा आहे तुम्हाला, काही नाही करायचं आहे. एका गाडीने काय केलेलं आहे, ठराविक वेळेमध्ये किती अंतर कापलेलं आहे, डिस्टन्स कापलेलं आहे ते दिलेलं आहे त्यांनी, आणि त्यानुसार फक्त हा फिल करायचा आहे. बघा, टाईम इन सेकंड्समध्ये दिलेला आहे. म्हणजे 0 सेकंदला ती 0 डिस्टन्सलाच होती, 0 डिस्टन्स तिने कवर केलं होतं. 10 सेकंड्सला तिने 15 केलं, 20 सेकंदला ती 30 गेली, 30 मीटर गेली, 30 सेकंदला ती 45 मीटर गेली. म्हणजे मग काढायचं. बघा आता कसं असतं, हा आलेख तयार करायची. इथं 0ला 0च होती, 10 सेकंदला, आता ही सेकंद आहे असं समजा, ही 10 सेकंदला ती किती गेली, 15. इथं 10 आहे ना, मग 15 गेली, इथं 15 होईल, मग इथं 15 होईल. त्यानंतर 20ला ती किती गेली, 30 गेली, इथं 30 करा. त्यानंतर 30ला 45 गेली, 30ला 45 मीटर गेली, 45, इथं 50 होईल ना, इथं 45 इथं येईल. त्यानंतर 40ला 60 गेली, 40ला 60 गेली या ठिकाणी असं. त्यानंतर 50ला 75 गेली, 50ला 75, इथं 70 होईल आणि इथं 75 होईल. त्यानंतर 60ला 90 गेली, 60ला 90 इथं. त्यानंतर 70ला 105 गेली, 70ला 105 इथं गेले. मग असं होईल, ते असा ग्राफ तयार होईल, असा जोडायचा तो ग्राफ. समजलं. हा झाला युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे हा.
मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला हे सगळे नॉन युनिफॉर्म वगैरेचे हे ग्राफ सॉल्व्ह करायचे आहे. अवघड काहीच नाही. हे वेलोसिटी टाईम ग्राफ आहे, हा सॉल्व्ह करायचा आहे. अवघड काहीच नाही, जे आपण आत्ता शिकलो तेच आहे. हे फक्त ग्राफ सोडवत जायचं आहे, तुम्हाला फिल करत जायचं आहे. चला तर आपण आज याच ठिकाणी थांबत आहोत. चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कव्हर करण्यात येईल. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले इतरही चॅनल आहेत. इंग्लिश ग्रामर आपण घेतलेलं आहे अगदी सहज सोप्या भाषेमध्ये. त्याची लिंक खाली इंग्लिश ग्रामर लिंक या नावाने दिलेली आहे. कृपया ती फॉलो करा. विद्यार्थ्यांसाठी गोष्टी यशाच्या नावाचा चॅनल आहे, मोटिवेशनल चॅनल आहे. आपण तो फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली देत आहे. कृपया ती फॉलो करा. आपले इतरही चॅनल आहेत. आवड असल्यास नक्की भेट द्या. पुन्हा भेटू न्यू पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.